नमस्कार, मी धनश्री शिंदे आपलं धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत चकलीची भाजणी कशी करायची ते। आपली चकली खूप खुसखुशीत, खमंग, कुरकुरीत अशी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपली भाजणी। जर आपली भाजणी चांगली झाली तर निश्चितच आपली चकली जी आहे ती खमंग आणि खुसखुशीत होते। तर आज आपण याचीच रेसिपी बघणार आहोत की खमंग आणि खुसखुशीत चकली होण्यासाठी भाजणीचं प्रमाण कशाचं किती प्रमाण घ्यावं ते आता आपण बघून घेऊया। यासाठी मी इथे 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत। हे 1 किलो तांदूळ म्हणजेच मी इथे ह्या मेजरमेंटच्या नुसार 4 कप तांदूळ घेतलेले आहेत आणि हे आधी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सुती कापडावरती वाळवून घेतलेले आहेत, उन्हात वाळवायचे नाहीत। त्यानंतर अर्धा किलो हरभऱ्याची डाळ म्हणजेच 2 कप हरभऱ्याची डाळ मी इथे घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे, म्हणजेच पाव किलो मुगाची डाळ मी इथे घेतलेली आहे। ही पण स्वच्छ पाण्याने धुवून सुती कापडावर वाळवून घेतलेली आहे। त्यानंतर पोहे इथे घेतलेले आहेत, अर्धा कप पोहे मी इथे घेतलेले आहेत। त्यानंतर उडीद डाळ, ही उडीद डाळ हाफ कप मी घेतलेली आहे। ही उडीद डाळ धुवायची नाही आहे, फक्त एक ओल्या सुती कापडाने थोडीशी पुसून घ्यायची आहे, नाहीतर ही चिकट होईल। त्यानंतर आपण इथे 1/4 कप धणे घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून जिरे आणि 1/3 कप साबुदाणा घेतलेला आहे। आता इथे मी कढई जी आहे ती तापवण्यासाठी ठेवलेली आहे। तर आता आधी आपण ती थोडीशी गरम करून घेऊयात। आता मी इथे तांदूळ टाकून घेते आहे। 2 बॅचेसमध्ये आपण हे तांदूळ भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे। मंद आचेवरती आपल्याला हे चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, रंग चेंज होईस्तोपर्यंत आपल्याला हे भाजायचे नाही आहेत, फक्त थोडेसे कडक होईस्तोपर्यंत आपण हे भाजून घेऊयात। तर इथे आपले तांदूळ जे आहेत ते थोडेसे कडक गरम असे भाजून झालेले आहेत। आता हे आपण काढून घेऊयात। आता राहिलेले बाकीचे तांदूळही मी इथे भाजून घेत आहे। तर हे तांदूळ पण आपले भाजून झालेले आहेत। आता आपण हे पण काढून घेऊयात। आता आपण इथे हरभरा डाळ जी आहे ती भाजून घेणार आहोत। साधारण 6 ते 7 मिनिटं आपण ही थोडीशी अशी भाजून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमच ठेवायची आहे, मीडियम पण नाही, लोवरतीच ठेवायची। शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे। तर इथे आपण हरभरा डाळ जी आहे ती पण भाजून घेतलेली आहे। आता आपण ही पण काढून घेऊयात आणि आता आपण मूग डाळ जी आहे ती भाजून घेऊया। साधारण 4 ते 5 मिनिटं आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। तर या इथे आपण मूग डाळ जी आहे ती पण भाजून घेतलेली आहे। आता आपण ही पण काढून घेऊयात आणि आता उडीद डाळ जी आहे ती भाजून घेऊया। लो फ्लेम वरतीच भाजायची आहे। तर इथे आपण 4 ते 5 मिनिटं उडीद डाळ पण भाजून घेतलेली आहे। आता आपण ती पण काढून घेऊया। आता आपण पोहे जे आहेत ते भाजून घेऊयात। इथे मी आपण पोह्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे इथे घेतलेले आहेत, जाड पोहे असे। आणि हे पोहे पण लो फ्लेमवरतीच आपल्याला भाजायचे आहेत। पोहे यासाठी टाकायचे की पोह्यांमुळे आपली चकली जी आहे ती खूप खुसखुशीत अशी होते।
तर 3 ते 4 मिनिटं असे मी पोहे पण इथे भाजून घेतलेले आहेत। आता आपण हे पण काढून घेऊया आणि आता साबुदाणा जो आहे तो आपण थोडासा असा भाजून घेणार आहोत। तर आपण इथे साबुदाणा जो आहे तो पण भाजून घेतलेला आहे। साधारण 5 ते 6 मिनिटं आपण साबुदाणा इथे भाजून घेतलेला आहे। आता आपण हा पण काढून घेऊयात। आता आपण धणे जे आहेत ते भाजून घेऊया। लो फ्लेम वरतीच भाजायचे आहेत धणे पण। तर आपण इथे धणे पण भाजून घेतलेले आहेत। मस्त असा वास येतोपर्यंत आपल्याला हे धणे भाजून घ्यायचे। धणे पण आपण इथे काढून घेतलेले आहेत। आता आपण जिरे जे आहेत ते भाजून घेऊयात। आता गॅस बंद करायचा आहे आणि बंद गॅसवरती आपली कढई जी आहे ती गरमच आहे, त्याच्यावरतीच आपण हे जिरे जे आहेत ते भाजून घेणार आहोत। तर आता जिरे पण काढून घेऊयात। तर हे पहा, आपण इथे सगळे पदार्थ भाजून घेतलेले आहेत आणि आता तुमच्याकडे जर का घरघंटी असेल तर त्यावर तुम्ही दळूच शकता, मिक्सरवर देखील तुम्ही दळू शकता। आणि पण जर का तुम्ही बाहेर देणार असाल दळायला तर एवढं मात्र लक्षात ठेवा की त्यांना पिठाच्या म्हणजे गव्हाच्या पिठाच्या सोबत दळू देऊ नका, कारण की जर गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये मिक्स झालं तर चकली बिघडते, नाही चांगली होत। तर तुम्हाला जर काही रेसिपी त्यांना असं सांगा की तुम्ही जर का भाजणीचं पीठ दळलेलं असेल तर त्याच्यानंतर आमचं पीठ दळा, असं स्पेसिफिकली तुम्ही त्यांना सांगा। आणि आता इथे आपली भाजणी जी आहे ती साधारण 2 किलोची भाजणी आपली इथे झालेली आहे। तर तुम्ही आता दळून घ्या, आम्ही पण दळून घेतो आणि त्यानंतर चकलीची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जर तुम्ही धनश्रीज किचनवरती नवीन असाल तर धनश्रीज किचनला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा। बाय बाय, लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन।